नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा, जे कर्जमाफी योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल आणि जे कर्जमाफी योजनेत बसलेले शेतकरी आहेत आणि जे कर्जमाफीची वाट पाहत आहेत की आता कधी होईल काय होईल, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपला फार्मर आय डी जनरेट केला नसेल तर लवकरात लवकर काय करायचं आहे, फार्मर आय डी जनरेट करून घ्यायचा आहे. कारण फार्मर आय डी जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. कारण शासनाने काय केलेलं आहे, फार्मर आय डी जो आहे तो सक्तीचाच केलेला आहे. कारण ही एक केंद्र सरकारचा काय आहे, प्रोजेक्ट आहे. कारण ॲग्रीटेकच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना काय केला होता, पाठीमागं फार्मर आय डी जनरेट करायला सांगितला होता. म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळख क्रमांक आणि जवळपास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी काय केलेला आहे, हा फार्मर आय डी जनरेट केलेला असल्याने जवळपास 60-70% महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, जनरेट केलेलं आहे. काही शेतकरी काय आहेत, फार्मर आय डीपासून वंचित आहेत. मग त्यांच्यासाठी पाठीमागं अतिवृष्टी नुकसान भरपाईचं जे अनुदान होतं, त्यांना KYC जी प्रक्रिया पूर्ण करावी लागली. पण आता काय केलेलं आहे, 20 मेपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, फार्मर आय डी जनरेट करायचा आहे. जर फार्मर आय डी जनरेट नाही केला तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. ही एक शेवटची संधी दिलेली आहे. मग जे अद्याप फार्मर आय डीपासून काय असतील, दूर असतील, म्हणजे काढायला नसेल, ज्यांच्या फार्मर आय डीमध्ये काही छेडछाड असेल, दुरुस्ती करायची असेल, तर त्यांनी तलाठीशी मंडळ अधिकारीशी संपर्क साधून काय करायचं आहे, दुरुस्त करून घ्यायचं आहे. कारण काहींचा मोबाईल नंबर असेल, काहींचे गट असतील, काहींचं क्षेत्र कमी जास्त झालेलं असेल, 2 गावातील जमीन असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहे त्यामध्ये दुरुस्ती आहे. मग अशांनी काय करायचं आहे, शेतकऱ्यांनी तात्काळ संपर्क साधून आपला फार्मर आय डी काय करायचा आहे, दुरुस्त करून घ्यायचा आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्याप काढलेलाच नाही, अशा शेतकऱ्यांना काय करायचं आहे, तात्काळ 20 मेपर्यंत काढायचं आहे. तिथून पुढं तुम्हाला काय होणार आहे, कर्जमाफीचा लाभ वगैरे मिळणार नाही. कर्जमाफीसाठी फिक्स हे काय लागत आहे, शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी. मग ज्या शेतकरी अद्याप बाकी असतील त्यांनी 20 मेपर्यंत काय करायचं आहे, कर्जमाफीसाठी फार्मर आय डी काढणं अत्यावश्यकच आहे. आणि फार्मर आय डीशिवाय शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार नाही, कर्जमाफीचे लाभ दिला जाणार नाही. त्यासाठी काय करणं आहे, फार्मर आय डी काढणं अनिवार्य आहे. जे शेतकरी काढला नसेल त्या शेतकऱ्यांनी तात्काळ लवकरात लवकर जवळच्या शेतसुविधा केंद्राशी संपर्क करून आपला फार्मर आय डी काय करायचा आहे, जनरेट करायचा आहे, तयार करून घ्यायचा आहे. 20 मेपर्यंत ही एक शेवटची तारीख आहे. 20 मेपासून पुढं मग फार्मर आय डी नवीन काढता येणार नाही, जनरेटही करता येणार नाही, तयार करता येणार नाही. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि कर्जमाफीचाही लाभ मिळणार नाही. परत तुम्हाला कर्ज शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे, भरावं लागणार आहे. त्यामुळं मग लाभ घ्यायचा असेल तर फिक्स कायला मला शेतकरी ओळख क्रमांक असणं अनिवार्य आहे. आणि मग तो जनरेट करणं गरजेचं आहे. ते शेतकऱ्यांनी स्वतःहूनच करायचा आहे. धन्यवाद.